आता पण गरमच मोबाईल इतकं हिट मारतोय ना. बघा लॅग होत असेल मध्ये मध्ये. बघा एवढी गरमी डेंजर. विशेष नाही. धन्यवाद. राहुरी नगर परिषद आपलं स्वागत करत आहे. तिकडून हो काका थांबा. बघा राहुरी. कसे आहे तुम्ही सगळे? लय दिवसाने भेटलो. आता ब्लॉग आज चालू केला आणि दुपार झाली नाही का ब्लॉगला. तर आज काय एवढी हिट आहे ना. 2-3 दिवसापासून आहे ना इतकं गरम होतंय मेकर ना. तर मी हाफ चड्डीच नाही घातली नाही का. हाफ चड्डी घातलेली उन्हात आणायचं काय भाऊ. घरात लय मोकार गरम होते. ऊन पण बघा ना गाईस किती. मोबाईल गरम होतो ना डेंजर. इतका असं हे होतो ना, तापतो ना. दुपारचं कुठं जाऊशी नाही वाटत असं बाहेर. आता जेवण झालं आणि आता मम्मी जेवण करत होती. मग ब्लॉग चालू करू. खूप म्हणजे आपले मित्रपरिवार बनवते. ब्लॉग काढायचं आहे. मध्ये गॅप नको दिवस असं तसं. हा ना तेच तर विषय झाला आहे. म्हणजे मस्त कंटिन्यू चालू आहे. आणि काय आता पोर होतो उन्हात आणायचं कुठं जाता पण येत नाही. आणि घरातलं पण काय दाखवा नाही का असं. त्याच्यामुळे विषय होतो. आता काढायचो काहीतरी कंटेंट पाहिजेच नाही. आणि तुम्हाला सांगू काय आपलं इथं आहे ना विषय काय होतं. टॉम आहे ना बघा. हे दिसतं इथं काय करायचं तो वांगीची रोपं लावलेली तिथं का झोपायचा तो. त्याला गारवा वाटायचा. पण मग ती मम्मी लई बोलायची. ती म्हणायची लावली झाडं आणि असं टॉमॅची जात करतोय कुठं नाही सगळी. गेलाय तो कुठं तरी फेरफटका मारायला. चप्पल घातली नाही राव. चटकी हो का. अशी रोपं लावलेली. झोपायचं तो. आणि तिकडे पुदिना ते आंब्याचं हे आंबे तर आलेच नाही बघ त्याला. एकच आलाय तो पण कसा बसा तोडला तुटला तो नाही का. असा विषय. तर गाईस आता काय थोड्या ऊन उतरलं ना मग जर चक्कर मारायला जो बाहेर असं. आणि काय आता अजून खूपच गॅप झाला राव. तरी कमीत कमी ना 12 दिवस झाली ब्लॉग टाकला स्टीममध्ये. मी शूट केलं एकदा ब्लॉग. विषय काय व्हायचा मोबाईल गरम झाला ना लगेच ते ब्लॉग काढला लगेच रिस्पॉन्ड दिसत नव्हता त्याचा. असा विषय व्हायचा. त्याच्यामुळे मग आता चाललंय. आता पण गरमच मोबाईल इतकं हिट मारतोय ना. बघा लॅग होत असेल मध्ये मध्ये. बघा एवढी गरमी डेंजर. काहीच मी आता आहे ना डायरेक्ट आता ऊन उतरल्यावर भेटतो. किती वाजले जाऊ तुम्हाला. काहीच आत्ता झोपेतून उठलो भाऊ. किती वाजले माहिती आहे का. 6 वाजले. आणि विषय काय आता राहुरीला जायचंय. ते चष्मा आहे माझा थोडं क्रॅक झाला चष्माला. मग ते इन्शुरन्स मध्ये आहे. पण मग कसं परत विसरलो तर आता आहे टाईप मग जाऊन येऊ नाही का. त्याच्यामुळे म्हणलो मम्मीला म्हणलो जाऊन ये तुम्ही दाखवू चष्मा कसा विषय झालेला आहे. दाखवतो थांबा. दाखवतो चष्मा बघा. दाखवू इथं क्रॅक पडलेला आहे. दाखवू का बघा. फोकस होत नाही का रे. बघा छोटासा क्रॅक पडला असं इथं. तो चेंज करायचा तेवढंच. कारण तिकडे आवरती ती म्हणजे वॉशरूमला गेली. आईस दिसली जी बनवती कोणत्या कशा गबाळ्यात घेते तो नाही का व्हिडिओ मध्ये. आवरल्यावर घेत जाय असं तसं. अचानक कॅमेरा उघडतो असा विषय. डायरेक्ट धप्पा. तर मी घातलाय नाही चष्मा. म्हणजे कसं धूळ नको जायला त्याच्यामुळे असा विषय. तर मग जाऊ आणि देऊ मग काय म्हणतो बघू. लगेच भेटतो का नाही काय माहिती. फोन केला तसं मी तो म्हणला 2-3 दिवस तरी लागलच. मग आता जाऊयात. काय गरम होतोय त्याच्यामुळे विषय सॉल्व्ह करू. अय युवराज चला मग निघूयात. आता बाकी होतो. सुट्टे लागले का. सुट्टे लागले कुठं चालला. सायकल घेतो मला. लेन्स सायकल तुझी मित्राची. तू सायकल कुठे गेली. येतो फिरायला चल. आपण जो लांब जाऊ भोर. त्याला तुला भोर दाखवतो कसं आहे. तर गाईस निघूयात.
ओके गाईस, आता निघालोय आपण. एकटा चाललोय मी, मित्र पण नव्हते. मग आपण एकटा जाऊन येऊ नाही का, एक सोलो ट्रिप होईल नाही अशी विषय. असंच काम चालू आहे इकडं ते पलीकडचं साईड चालू आहे आणि इकडं वन वे आता असा विषय. त्याच्यामुळे ट्रॅफिक होती. चाललोय आता हळूहळू. 10 मिनिटं लागेल तरी पोहोचायला. आता वाजले 6. तो म्हणला 7:30 वाजेपर्यंत येईल. जाऊयात. काय तेवढं मोठं हे कंटेनर आहे काय माहिती काय. आपण याला पार करूयात. एवढं मोठं आहे. असा विषय. आता जाऊयात आपण हळूहळू हळूहळू. काहीच ट्रॅफिक बघ किती, तेवढे ट्रॅफिक भरपूर लांब ट्रॅफिक आहे. वन साईड चालू आहे ना ट्रॅफिक. असा विषय. तिथं रिस्कीच जरा नाही का. पुणे मध्ये घुसत बघा. इंडिकेटर देतो शहाणा कोण आहे काय माहिती. मध्येच इंडिकेटर देतोय, मध्येच वळतोय काय दारा दिवशी. जाऊया आपण हळूहळू. काय आपल्याला काय तिथं लवकर जायची काय तिथं हे नाही. पण जाऊयात. तिथे गेलो भेटतो तुम्ही डायरेक्ट तुम्हाला. डायरेक्ट जाऊ का नाही तिथं ठेवायच्या. ओके मी आलो आता यश नेत्रालय मध्ये. यश हॉस्पिटल नाही का, जातो ते बघतो काय विषय. चष्मा आहे आणि मग काय म्हणतो बघू ते नाही का. सांगतो मला आलो. A few moments later. असल्यामुळे ना लगेच भेटत नाही म्हणले ते. 2-3 दिवस तरी लागत म्हणजे वापरतो चष्मा. 2-3 दिवसांनी परत येईल. मम्मीला बघतो विचारून तिचं पण चष्मा काय बघायचं काय. कारण इन्शुरन्स मध्ये असले होते हे करतात नाही का, क्लेम करतात. बघू आता. आणि तीच फ्रेम भेटणार आहे. मी म्हणलं फ्रेम चेंज करून भेटेल का. ते म्हणलं तसंच नाही, ती हे जास्त तसं पॉलिसी जास्त, तीच फ्रेम वापर लागते. बघू आता काय तीच फ्रेम घेऊ. समज तरी त्यांनी फोनवर तरी सांगायला पाहतो राव. सांगितलं नाही फोनवर. ते म्हणले ये, मग जेव्हा चक्कर वाचला असतं. जाऊयात आता. चष्मा घालूनच जावं असं होत राहिलं. चष्मा घालूनच जावा जाऊ. पण बघा ना केवढा मोठा बघा यश आय केअर. इथं पुढं सुयश पाय म्हणतो राव. यश कस काय आला काय माहिती. सुयश यश सुयश विषय असा आहे. तर लिंगू येत आता. मम्मीला ते मम्मी म्हणली नारळ घ्यायचं वाटतं. नारळ काहीतरी सांगितलं तरी फोन करून विचारावं लागलं. मग नारळ घेऊयात आणि मग जाऊयात. आज रावरीचं बाजार आहे आज, त्याच्यामुळे गर्दी असेल. बघू आता काय कसं विषय काय. जाऊ हळूहळू. स्टे ट्यून गाईस. आजचं काय बघू नियोजन नाही का. चांगलंच मोठं आहे रोज हॉस्पिटल. दुपारचा जरा मोबाईल भितरतो. उतरला ना बरोबर आपल्या याच्यावर येतो. व्यवस्थित सेटवर व्यवस्थित सेट होतो. काय दुपारी काय काढा होता. ठीक आहे जाऊयात. राहुरी बघा आपली कशी किती गर्दी असते राहुरी. नुसतं तिकडून गाड्या तिकडून गाड्या, नुसतं गाड्या. तिकडे आपलं काम चालू आहे बस स्टॉपचं नाही का. त्याला कधी वेळ लागेल काय माहिती कामाला. चाललंय हळूहळू. रस्ता बघा आपला. हो इलेक्ट्रिक गाड्या. गाडी घालू का नाही पळून घालू. बाजार आहे ना. काय टाइमपास करू. टाइमपास उगाच अंतर व्हायची काम आहे. मम्मीला फोन करून विचारतो काय काय घ्यायचंय. जाऊ नाही तर धडकलं का काय गाड्या आहे मॅटरला.
वाचली वाचली गाडी वाचली. ओय ओय ओय. गावातून फिरूयात. गावातून चक्कर मारून मारून तिकडून जाऊ तसंच. काहीच नाही, बोर नसन होत ना. तर काय टाकावं दररोजचं आता इकडे कुठं हिंडायला काही नाही असं. पुण्याला गेल्यावर मग टाकता येईल तिकडे कुठं बाहेर फिरायला. आणि चाललंय तुम्हाला पण मागं बोललो होतो नाही का, ते आपलं जायचं फिरायला. पण ते पण ब्लॉग आपली येईल. त्याच्यामध्ये आता आपल्या भावाला सण करा नाही का शेवट परत. काय कसं काय विषय कुठून घालावं गाडी. थांबा थांबा तुम्हाला गर्दीतून बाहेर काढून द्या नीट. लोकली शिवाय घाल तुम्हाला. मस्त भरपूर मोठे मोठे दुकान आहे असे कपड्यांचे बघा. भरपूर मोठे मोठे. समजा काय घ्यायचं असलं तर राहुरीला येतो आम्ही. कसं राहुरी जवळ पडतं श्रीरामपूर पक्ष. राहुरी काय आपल्याला 10 किलोमीटर फक्त आपल्या घरापासून फॅक्टरी पासून नाही का. त्याच्यामुळे इकडं राहुरीला काय अडचण असते यायला. असे लोक तोंडाकडे बघत आहे ना काय करत हे. लोकांचा काय विचार करायचा, आपला एन्जॉय करायचा. हसत खेळत लाईफ एन्जॉय करायची. आपल्याला काय माहिती उद्याचा काय विषय आहे. बरोबर आहे काय नाही. उद्याचं कोण सांगू शकतं काय कसं काय. त्याच्यामुळं एन्जॉय लाईफ. काय दुकान आहे काय आहे. ना फॅक्टरी पक्ष आपल्या तिकडे पक्ष इकडे असतो दुकान आहे मोठे मोठे. ते गिअरच्या गाडीने मॅटरच होतो. कामामध्ये थांबू नका फक्त बोलतो मी आता. आपण थांबलेच होते बघा मध्ये. धडका धडकी झाली असती. मम्मी म्हणन गाडी चालवताना व्हिडिओ ब्लॉग काढून जाऊ. आपल्याला सवय इथं इथं गल्ली पोळत काही नाही वाटत. इथं आहे ना गल्ली पोळत स्कूटी परवड देऊ. गेअर बेअर टाकायचा काही विषयच नाही. धन्यवाद राहुरी नगर परिषद आपलं स्वागत करत आहे. तिकडून घुस हो काका थांबा बघायला राहुरी. बघा कसं आमची राहुरी बघा गाईस. मस्त इकडं भगवे कलर आहे. आधी धुले ट्रॅफिक आहे डायरेक्ट तुम्हाला भेटतो पुढं हो. नारळ घेतला बघा दुकान घेतलं. बाजरी खातोय बाजरी बाहेर लागत खायला. किराणा दुकानात गेलो ना बाजरी खातो नुसतं थोडा टाइमपास. काय बोलते भाई. गाईस आत्ता जस्ट आलो भाऊ. एवढं फटातून रस्ता लय खराब होता. असं विषय त्यांनी ना गोळा खाल्ला होता गोळा नाही का लाल झाले बघा. रावडीत खाल्ला होता गोळा. असं विषय आता मम्मीला भेटतो. मम्मीला जरा टाइमपास करू जरा. तुम्हाला पण दाखवतो. चष्मावाला मला म्हणला की 1-2 दिवसांनी करावं लागेल. हा मग आता जाऊन आली तू तिकडं कार्यक्रमाला. नाईस नाईस चष्मा मम्मी. मग तू का बरं असं आवडत का बरं नाही का सांग बरं. मम्मी ना लई आळशी झालेली आजकाल. तिला सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे ती ना काहीच निवांत एन्जॉय करते. मम्मी मी आलो चक्कर मारून झालं बाहेर. लय बोर झालं मला. येऊ का मम्मीला लाड करते आपलं माहिती का तुम्हाला. जाऊयात तर गाईस आता जेवण झालं जस्ट. आणि आता झोपायची तयारी करायची नाही का. वाजले आहेत तरी 9:30 वाजले ते.
मग कसं लवकरच झोपतो आपण, लवकर उठता येईल लवकर सकाळी, असा विषय. तर उद्या पण ब्लॉग पडेल. आजचा ब्लॉग बघा कसा वाटला तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि सपोर्ट करा नाही का, असा विषय. चालेल मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि सॉरी तुम्हाला बरं का की ब्लॉग डिले झाला. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. ओके बाय, टेक केअर, गुड नाईट.